द न्यूज लाईन, अचूक वेधक. मीच बनवा आमचं रिपोर्ट कार्ड आणि ह्यामध्ये एकही काम त्यांच्या माध्यमातून केलेलं नाही. स्वच्छतागृहासंदर्भात फेसबुकला एक हे मला वाटते, फेसबुकला आणि व्हॉट्सअपवर ग्रुप आहे दक्ष कराडकर. कराडच्या स्वच्छतागृहांची काय अवस्था आहे, एक महिना दीड महिन्यापूर्वी त्यावर सगळे फोटो फिरत होते. फोटो देखील माझ्या मोबाईलवरून टाकू शकतो. आणि अशा पद्धतीने निवडणूक लागली की पोस्टर लावायचे, निवडणूक लागली तर कुठला कुठला मुद्दा घेऊन जायचा आणि कराडच्या जनतेची दिशाभूल करायची. ह्या मंडळींचं काम आहे. तुम्ही केंद्रामध्ये 2014 पासून सत्तेत आहे, राज्यामध्ये 2014 पासून सत्तेत आहे. कोविडची 2.5 वर्ष सोडली तर तुमची राज्यामध्ये देशामध्ये सत्ता आहे. कराड नगरपालिकेमध्ये तुमची सत्ता होती. तुम्हाला कराडसाठी गेल्या अनेक 2014 मध्ये, 2015 मध्ये, 2016 मध्ये, 17 मध्ये, 18 मध्ये, 19 मध्ये, 20 मध्ये, 21 मध्ये, 22 मध्ये तुम्हाला का निधी आणता आला नाही? का तुम्हाला पोस्टर लावता आले नाहीत? लोकसभेची निवडणूक झाल्यानंतरच तुम्हाला कराड का आठवलं? विधानसभेची निवडणूक जवळ आल्यानंतर तुम्हाला कराडची जाग का आली? आणि मला सांगायचं आहे, तुम्ही खाली म्हणलेलं आहे की आम्ही दिलेला शब्द पाळला नाही तर आम्ही परत मताचा जोगा मागणार नाही. तर मला भाजपच्या उमेदवारांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दिलेला शब्द पाळलेला नाही तर कराडकरांच्या पुढे जात असाल तुम्ही कुठल्या मताचा जोगा घेऊन जाणार आहे? हा प्रश्न माझा सगळ्या याच्या वतीने. यामध्ये अनेक गोष्टी आहेत, एकही काम झालेलं नाहीये. आणि कराड शहरामध्ये अनेक जे प्रकल्प चाललेले आहेत त्या प्रकल्पाचं चौकशी चाललेल्या आहेत. काय भानगडी झाल्या आहे सगळ्यांचं आपण सगळे ज्ञात आहात. आता तुम्ही सगळे म्हणाल स्वच्छ सर्वेक्षण मध्ये कराड शहराला नंबर मिळाला, बक्षीस मिळालं, पण स्वच्छ. द न्यूज लाईन, अचूक वेधक.